छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली। बैठकीत पक्ष बांधणी संदर्भात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली। युती आणि जागा वाटपासंदर्भात ही 5 जणांची समिती निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। नागपूरमधील उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। पुढची घडामोड जळगावमधून आहे। चोपडा गावात स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्हीचा डिस्प्लेच बंद असल्याचं समोर आलंय। पहारा देणाऱ्या शिंदे सेनेचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला। चोपडा नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम परिसरातील ही घटना आहे। शिंदे सेनेचा पहारा देणारे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर येऊन मंडपातील डिस्प्ले सुरू केला। डिस्प्ले बंद पडण्याच्या घटनेला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातो। काय अवस्था होईल इथली? लोकांच्या भावनाशी पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामं केली जाणार आहेत। यासाठी 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय। मंत्र्यांनी त्वरित ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे अतिरिक्त गृह सचिवांच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ती समिती पुढच्या 2 महिन्यात अहवाल सादर करेल। अटी शर्ती इतर त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी ज्याचं पालन करायला लागेल या सगळ्याचा अहवाल 2 महिन्यात सबमिट केला जाईल शासनाकडे आणि शासन या संदर्भात सकारात्मक पावलं उचलेल असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हा सर्वांना आणि या शिष्टमंडळाला दिलंय। पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामं केली जाणार आहेत। यासाठी 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय। तर मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा प्रयत्न असेल। 2 महिन्यात या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। एक महत्त्वाची घडामोड विधान परिषदेत माईकच्या बटनाचा शॉक लागत असल्याची तक्रार काही आमदारांनी केली आहे। त्यावर सभापती राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या कर्मचाऱ्यांना बटन दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत। आता हे जरा चेक करून घ्या। है ना, हे जरा चेक करून घ्या। शॉक लागतोय बटन दाबताना। अहिल्यानगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। अहिल्यानगरच्या कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरील ही घटना आहे। रेल्वे रुळावर एका अज्ञात महिलेनं आत्महत्या केल्यानं रेल्वे उड्डाण पुलावरून मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती। नागरिकांना रस्त्यावरून बाजूला करणाऱ्या 2 पोलिसांवर 10 ते 12 जणांनी जीवघेणा हल्ला केला। हे दोन्ही पोलीस जखमी झालेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बातमी गोंदियातून शहरातील गणेशनगर इथे राहणाऱ्या 28 वर्षाच्या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सासरच्या छळाला कंटाळून तिनं आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे। हुंड्यासाठी सासरची मंडळी तिचा सतत मानसिक छळ करत होती, मारहाण करत होती। या प्रकरणी पतीसह 3घांवर गुन्हा दाखल झालाय, तर पती आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे। नगरमध्ये सौ सरिता अग्रवाल त्या महिलेने आत्महत्या केली। त्याबाबतचा त्या पीएम रिपोर्टवरून आपण आणि तिच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला कलम 80 BNS मध्ये आणि त्या संबंधानं तिचा पती आणि तिची सासू दोघांना सध्या अटक करण्यात आली आहे आणि दोन्ही आरोपी सध्या